आपली वाहने बंद करून राज्यस्तरीय चक्का जामला आम्ही सुरुवात केलेली आहे। राज्य सरकारकडे 16 तारखेपासून ज्या आमच्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं ई चलनच्या बाबतीत जो काही अस्पष्टता होती त्याबाबत ई चलन जे आहे ते ई चलन आत्तापर्यंत चुकीच्या पद्धतीने वाहतूकदारावर केलेलं आहे ते सगळे ई चलनाची रक्कम ही राज्य शासनाने माफ करावी आणि जबरदस्तीने जे वाहन चालकांवर दंडात्मक वसुली चालू आहे ती त्वरित थांबवावी अशा या 2 मागण्या होत्या। आणि तिसरी जी मागणी होती ती की प्रत्येक ट्रकला क्लीनरची सक्ती करण्यात आली होती तर ही सक्ती रद्द करावी आणि बहुतेक मेट्रो शहरांमध्ये दिवसा अवजड वाहनांना नो एंट्री केलेली आहे त्याच्यामुळे रात्री 10 ते 6 वेळामध्ये गाडी लोडिंग अपलोडिंगचं काम होत नाही जेणेकरून 2 ते 3 दिवस वाहतूकदाराचा वेळ वाया जातो आणि आर्थिक फटका बसतो। या सर्व मागण्याच्या बाबत राज्य सरकारकडे गेले 15 दिवसापासून प्रस्ताव पडून आहे पण राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून सर्व आमच्या राज्य वाहतूकदारांनी हा चक्काजाम सुरू केलेला आहे। मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने याची सुरुवात झालेली आहे त्यामुळं हे जे स्वेच्छेने वाहन बंद करण्याचं राज्यातील सर्व वाहतूकदारांनी ठरवले हे आंदोलन अशाच पद्धतीने शांततेने आम्ही पुन्हा राज्यात चालू करतोय। आज पिंपरी शहर पिंपरी चिंचवडमधली ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये आंदोलनाची पहिली सुरुवात आम्ही पुण्यापासून करत आहोत आणि सार्थ अभिमान आहे की हाच मेसेज संपूर्ण राज्यात जाईल आणि याच पद्धतीने आंदोलन करून राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये काय तोडगा निघालाय का? परिवहन मंत्र्यांशी काय तुम्ही चर्चा केली की गोपत्र व्यवहार केलाय? कालची जी मंत्र्यांबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये फक्त खासगी बस चालकांच्या बाबतीत एक ई चलन पुढच्या महिन्यात करणार नाही अशा पद्धतीचं एक मूकसंमती माननीय मंत्र्यांनी दिलेली आहे परंतु ट्रक चालकांच्या ई चलनाबाबत मात्र अंतिम आणि अस्पष्टता अजून असल्यामुळे राज्यातील सर्व वाहतूकदारांनी संप आहे असा कंटिन्यू करायचं ठरवले। काही अत्यावश्यक सेवेतील जी वाहने आहेत त्यांना या संपातून वगळण्यात आले असल्याची माहिती आहे ती कोणती वाहने? नाही आता फक्त मेडिसिन बाबतीत आमची राज्य जी संघटना आहे त्यांनी फक्त मेडिकल ही अत्यावश्यक सेवेमध्ये पकडण्यात आलेला आहे। बाकीच्या बाबतीत अजून त्यांनी स्पष्ट असा निर्णय घेतला नाही कारण कालच संपाचा पहिला दिवस होता आणि आज संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे संपाची व्याप्ती ही हळूहळू वाढत चाललेली आहे। किती वाहन चालक यामध्ये सहभागी आणि सर्व वाहनं आपण आहे त्याच ठिकाणी उभी 5 लाख वाहनं राज्यामध्ये आहेत। ट्रक टेम्पो टँकर आणि टेम्पो असे जे आमचे मेन 4 घटक आहेत हे सगळे घटक याच्यामध्ये आहेत त्यातले आम्ही 60 ते 70% आम्ही कालचा रेशो पकडला होता आणि त्याच्यामध्ये आज ही संख्या वाढत जाईल। सगळ्यात महत्त्वाच्या मुंबईचे दोन्ही पोर्टर जे आहे नावाशेवा ह्या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे वाहतूक थांबली।